काल नागपंचमीचा तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितला असेल, त्यानंतर संध्याकाळी सोमवारसाठी इथं स्वयंपाक चालू होता. तुम्ही मला म्हणाल की पुरणपोळी केली नाही का? तर मी काल पुरणपोळी नाही बनवली, फक्त जे काही नागपंचमी दिवशी पुरणाचे दिंडे बनवतात ना, तेवढे दिंडे बनवून नैवेद्य दाखवून घेतला देवाला. आणि त्यानंतर आता इथं मी मसाले भात बनवायला लागले होते. कुकरमध्ये ना भरपूर तेल घालून घेतलं होतं, भरपूर म्हणजे 5-6 चमचे तेल घातलं होतं पोहे खाण्याचे. आणि मोठा 1 चमचा भरून मोहरी आणि 1 चमचा भरून जिरं टाकलं होतं. मसाला भात बनवत असताना तुम्ही एकदा मोहरी भरपूर घालून बघा, खूप छान लागतो मसाला भात अशा पद्धतीनं केलेला. त्यानंतर पातळ कट केलेला कांदा टाकून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. बटाटा लांब असे कट केलेले, टोमॅटो, कढीपत्ता आणि रात्रीच ना वाटाणे भिजत घातले होते. ते वाटाणेसुद्धा ह्याच्यामध्ये मुठभर टाकून घेतले. आणि आता मसाल्यांमध्ये लाल मिरचीची पूड, हिंगपूड, धनेपूड, जिरेपूड, कच्चा गरम मसाला आणि हे सगळ्या गोष्टी आहेत ना, आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि 1 मिनटं तेलात परतलं. चांतारा तांदूळ 2 फुलपात्र घेतला होता, तो सुद्धा धुवून स्वच्छ नीट करून ठेवला होता, तो टाकून घेतला आणि 1 तांब्या पाणी घालून आता हे सगळं मिक्स करून घेतले. इतका छान बनतो ना हा मसाला भात चांतारा तांदूळचा, खाण्यासाठी खूप टेस्टला लागतो. त्यानंतर कुकरचं झाकण लावून घेतलं. आता शिजल्यानंतर भात कसा झाला आहे ते दाखवते मी तुम्हाला. आणि इथं कुकरची शिट्टी नंतर लावून घेतली, जेणेकरून कुकरमधून ओतू जाऊ नये म्हणून. चपाती वगैरे बनवून घेतल्या. आज आमच्या घरामध्ये कोणाचाच मूड नव्हता की पुरणाची पोळी खायचा, कारण 15 दिवसापूर्वीच गावदैवताला म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी जायचं होतं, तेव्हा मी पुरणपोळी केली होती. त्यामुळे म्हटलं खायचीच नाही कोणाला तर मग करण्यात काही पॉईंट नाही, म्हणून चपाती बनवून घेतल्या. आणि माझा तर कालचा भावाचा उपवास, त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा सोमवारचा उपवास पहिल्या, त्यामुळे मला ज्वारीची भाकरी कधी खायला असं झालं होतं. माझ्यासाठी इथं ज्वारीची भाकरी बनवायची चालू होती, बाकी सगळ्यांसाठी मात्र चपाती बनवून घेतली होती. आणि बघा इतक्या मस्त टंब फुगल्या होत्या ना ज्वारीच्या भाकरी. मला भाकरी फुगली ना आवर्जून तुम्हाला दाखवायला आवडतं, कारण एका दिदीची ताई आहेत, त्यांची मला कमेंट येते की तुझ्या भाकरी आहेत ना फुटबॉलसारख्या फुगत असतात. म्हणून मग मी आवर्जून जेव्हा कधी ज्वारीची भाकरी, म्हणजे रोजच बनवते पण फुगलेली असते, रोजचीच फुगते पण दाखवते. आजच्याही भाकरी एकदम मस्त फुगल्या होत्या. त्यानंतर बटाट्याची भाजी बनवायला घेतली होती. तेलामध्ये अर्धा चमचा जिरी आणि मोहरी टाकून घेतली. त्यानंतर 4-5 दिवसापूर्वी तुमच्यासोबत जे वाटण शेअर केलं होतं ना, भाजलेला कांदा, लसूण, कोथिंबीर, खसखस, तीळ, खोबरं आणि टमॅटो, त्याचं वाटण टाकून घेतलं. त्यावेळेस मला बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की कोणकोणत्या भाज्या याच्यापासून बनवू शकतो, म्हणून मग मी त्याच वाटणापासून बनवलेल्या भाज्या आहेत ना तुमच्यासोबत शेअर करते. आता जिरी मोहरी टाकल्यानंतर ते वाटण तेलामध्ये टाकून घेतलं. अगदी 1 मिनिटात तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता अर्धा चमचा हळद घालून घेतली आणि 2 बटाटे असे फोडी करून घेतले होते, कारण संध्याकाळच्या जेवणामध्ये पुरेल इतकीच मला भाजी करायची होती. जास्त तर भाजी बनवून काय करणार, दुसऱ्या दिवशी शिळं खाण्यापेक्षा म्हटलं चला भाजी बनवून घेऊया थोड्याशीच. मग बटाटे चिरलेले टाकून घेतले, कोथिंबीर टाकून घेतली आणि हे सगळं तेलात 1 मिनिटभर ना छान परतून घ्यायचं. बटाटे छान परतले ना की मग भाजी चवीला छान लागते. बऱ्याच वेळेस असं होतं की मी बटाटे धुतलेले दाखवत नाही, म्हणजे चिरण्या अगोदर. तर मला एकदा कमेंट ही आली होती की तू बटाटे धुत नाही का? तर मी बटाट्याची भाजी जेव्हा करायची असते ना, त्याच्यावरती माती भरपूर असते, त्यामुळे अगोदरच अर्धा तास 15 मिनटं बटाटे पाण्यात ठेवते आणि चोळून चोळून अशी त्याची पूर्ण माती काढते आणि डायरेक्ट तुम्हाला चिरताना दाखवत असते. आता ते बटाटे धुतलेले चिरलेले दाखवले तर आपला व्हिडिओ किती मोठा होईल ना, त्यामुळे ते काय मी दाखवत नाही. आता साठवणीचं 1 चमचा काळं तिखट टाकलं आणि कोमट पाणी 1 तांब्या टाकून घेतलेलं आहे. आता ही भाजी आहे ना 10 ते 15 मिनटं बारीक गॅसवरती अशाच पद्धतीनं शिजवून घ्यायची. खूप मस्त होते अशा पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, म्हणजे जे वाटण दाखवलं आहे ना मी, ते वाटण वापरून भाजी बनवून बघा. त्यानंतर 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आणि तोपर्यंत इकडं ना आपला जो मसाला भात होता ना, तो सुद्धा शिजून तयार होता. म्हटलं तोही दाखवूया, परत गडबडीत विसरून जाईल म्हणून. आणि बघू शकताय तुम्ही कसला भारी आपला हा मसाले भात झाला. तुमच्या इकडं जर चांतारा तांदूळ भेटला ना ओरिजिनल, तर तो आणून ना त्याचा पुलाव किंवा मसाले भात बनवून बघा. वाटाणा घालून घेतलेला भात आहे ना, तो एकदम टेस्टी बनतो चांतारा तांदळाचा. आणि वरण भातापेक्षा काय नाही त्याचा मसाले भात खाण्यासाठी चांगला लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि बघा एकदम सुटसुटी तसा झाला होता, तरी पण माझं नेहमीपेक्षा ना थोडंसं पाणी आज भाताला जास्तच झालं होतं. असो, पण कधी कधी असं थोडासा जास्त शिजलेला भातसुद्धा छान लागतो. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून झाली होती
म्हटलं चला संध्याकाळची दिवाबत्ती झाली आहे करून ते सुद्धा दाखवावं. त्यानंतर जो काही जेवणाचा नैवेद्य सगळा बनवला होता ना, कोशिंबीर, बटाट्याची भाजी, मसाले भात आणि स्वीटमध्ये पण एक छान डिश बनवली होती. लवकरच तुमच्यासोबत शेअर करते मी. तर म्हटलं चला शेअर करावा आज उपवासाचं कसं असं ताट आहे सोडण्याचं. 2 दिवस असं जेवण नाही ना केलं तर असं कधी जेवण करेल असं झालं होतं. जेवण वगैरे करून घेतलं त्यानंतर आणि माझ्या ब्लाऊजचा मात्र खूप पसारा होऊन गेला होता. थोडेच ब्लाऊज होते की घडी घातलेले राहिले होते. ते पण अशी कोंबाकोंबी म्हणतो ना तशी होऊन गेली होती ह्या कपाटामध्ये. म्हणून हा ब्लाऊजचा कप्पा आवरण्यासाठी घेतला. म्हटलं आज करू. रोज सकाळी अंघोळ झाली आणि ज्यावेळेस साडी घालायची असते ना त्यावेळेस लक्षात येतं की अरे सगळ्या ब्लाऊजच्या घड्या विस्कटलेत किंवा ब्लाऊजच सापडत नाहीयेत. म्हणून पटकन असे सगळे ब्लाऊज आवरायला घेतले. कारण म्हटलं वेळ वाया घालवण्यापेक्षा कुठलं तरी एखादं घरातला कानाकोपरा स्वच्छ केला की आपल्याला पण वाटतं की हां आपलं हे काम पेंडिंगला होतं ते पूर्ण झालं. काही दिवसापूर्वी ही साडी घातली होती तेव्हा पण ताईंनी मला बऱ्याच कमेंट केल्या होत्या की ह्याची ब्लाऊज डिझाईन दाखव. मग त्यावेळेस पण मी दाखवली होती पण परत आणखीन रिपीट कमेंट येतात की त्यांनी जर तो डिझाईन दाखवलेला व्हिडिओ बघितला नसेल की आणखीन डिझाईन दाखव म्हणून. तर ती पण डिझाईन दाखवली आणि मागच्या 4-5 दिवसामध्ये मी ज्यावेळेस आपलं 4-5 नाही 8 दिवसापूर्वी कुबेर ट्रीची टोपियारी बनवलेली दाखवली होती ना, त्या साडीवरच्या पण ब्लाऊजला बऱ्याच कमेंट आल्या की दाखव. तर त्याचे बघा त्याच साडीतलं अगदी 4 इंच कापड काढलं होतं आणि त्याची फुलं अशी कट करून लावली होती म्हणजे ह्या ब्लाऊजला. त्यानंतर ज्यावेळेस एकदा प्रमोशन फेसेस कॅनडाचं मी केलं होतं तेव्हा त्या ग्रीन कलरच्या साडीवरती चेक्सच्या हा रेड कलरचा ब्लाऊज घातला होता. तेव्हा पण कमेंट आल्या होत्या की मला हा ब्लाऊज दाखव म्हणून. तर म्हटलं चला आहे आवडतेच आहे आणि वेळ आहे तर दाखवून घेऊया. तर अशा 3 ब्लाऊजच्या मी डिझाईन तुम्हाला दाखवून घेतल्या. सिम्पल डिझाईन असतात. एक तर मला डिपनेक आवडतात आणि डिपनेकला बाकीचे तर काही आपण जास्त वेगळं काय करू शकत नाही. म्हणून त्या साडीतलं कापड किंवा त्याच ब्लाऊज पीसमधलं कापड आहे ना थोडंसं वापरून मी डिझाईन बनवते जेणेकरून ब्लाऊज हे अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि माझी इच्छाही पूर्ण होते की डिझाईनचे ब्लाऊज घालण्याचे. त्यामुळे असे जुगाड लावून माझे सगळे ब्लाऊज शिवलेले असतात. तर आता तुमच्याशी बोलत बोलत नाही कपाट आवरून घेतलं आणि कधी कधी माझे ब्लाऊज वगैरे कपडे वगैरे घडी घातलेले लेकी ठेवतात म्हणून दोघींना सांगितलं की इथून पुढे ठेवताना तुम्ही पण व्यवस्थित ठेवा म्हणून. सकाळी मला हेअर वॉश करायचं आहे म्हणून मी इथं केसांना तेल लावाय घेतलं होतं आणि हे समोर जे तेल बघताय ना ते प्रमोशनसाठी आलेलं मला तेल आहे. ते सुद्धा मी वापरते कारण ह्याचा रिझल्ट खूप छान आहे. त्याचं आता नाव वगैरे मी काही सांगणार नाही तुम्हाला. पण मी शक्यतो माझ्या केसांसाठी ना घरीच बनवलेलं तेल वापरते. तुम्ही जर जुने 4-5 वर्षापासूनचे आत्ता गेल्या 6 महिन्यापूर्वीपर्यंतचे जरी व्हिडिओ बघितले तरी मी कित्येक वेळा हेअर ऑइल बनवलेले व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेत. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलवरती काही प्रमोशनचे व्हिडिओ येतात. पण जोपर्यंत ते प्रोडक्ट चांगलं आहे त्याचा रिझल्ट चांगला दिसत नाही तोपर्यंत मी प्रोडक्ट तुमच्यासोबत बिलकुल शेअर करत नाही. कारण तुमचा पैसा पण पैसाच आहे आणि माझा पैसा पण माझा पैसा आहे. कोणाचेही पैसे माझ्यामुळं वेस्ट गेलेले मला कधीच आवडणार नाही आणि जे प्रोडक्ट चांगले नसतात ना ते मी तुमच्यासोबत कधीच शेअर करणार नाही. काय काय प्रोडक्ट असे असतात की आपण एखादं हेअर ऑइल वापरतोय किंवा स्किनसाठीचं प्रोडक्ट वापरतोय कधी पिंपल जाणवतात किंवा कधी केस गळती जाणवते तर कधी कधी आपले खराब केस आहेत ते गळून जातात आणि तिथं नवीन हेअर ग्रोथ होते. कोणतेही प्रोडक्ट 3 महिने वापरल्याशिवाय मला वाटतं चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही. तर हे प्रमोशनसाठी आलेलं तेल आहे ना जवळजवळ जसं आलंय ना तसं मी वापरते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब